तो पोलिसांच्या बेड्यांमध्ये तडफडत होता। त्याचा विक्षिप्तपणा आता भीतीत बदलला होता। पण त्याला पकडणारा कोणी वर्दीतला पोलीस नव्हता, तर एक सामान्य तरुणीचं अमानुष धाडस होतं। जो सायको संपूर्ण शहरासाठी दहशत बनला होता, तो आज जमिनीवर लोळण घेत होता। घटना घडली त्याच अंधाऱ्या कॉर्नरवर, जिथे गेल्या काही दिवसांपासून एक विकृत सावली फिरत होती। अचानक महिलांसमोर यायचं, अत्यंत अश्लील चाळे करून स्वतःचं लिंग दाखवायचं आणि त्या घाबरल्या की अंधारामध्ये पळून जायचं। हाच त्याचा रोजचा खेळ होता। स्त्रियांच्या चेहऱ्यावरची भीती हाच त्याची नशा होती। पण त्या रात्री त्याचा सामना मानसीशी झाला। नेहमीप्रमाणे तो झाडाच्या मागून समोर आला, अश्लील कृत्य सुरू केलं आणि त्याला वाटलं की मानसी नेहमीसारखी ओरडेल किंवा पळेल, पण मानसी जागची हल्ली नाही। तिने थेट त्याच्या डोळ्यात बघून अत्यंत तिरस्काराने विचारलं, एवढीच का रे लायकी तुझी? हा अनपेक्षित वार त्या सायकोच्या अहंकाराला लागला। तो संतापला, तिच्यावर हल्ला करणार। इतक्यात मानसीने सेकंदाचाही उशीर न करता बॅगेमधून काढलेला पेपर स्प्रे आणि थेट त्याच्या डोळ्यात मारला। तो अंध झाला, ओरडला, जमिनीवर पडला। मानसीच्या एका इशाऱ्यावर दबाब धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। भीतीचा खेळ करणाऱ्या सायको मुखवटा एका तरुणीने जागच्या जागी पाडला होता। लक्षात ठेवा, जोपर्यंत समाजात धाडस जिवंत आहे, तोपर्यंत कोणतीही विकृती कधीच जिंकू शकत नाही।